पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. नमस्कार मंडळी, अमृतबिंदू या आध्यात्मिक मराठी यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा आपले स्वागत आहे. आजचा श्लोक आहे, म्हणे जाणता तो जनी मूर्ख आहे, अतर्काशी तर्के असा कोण आहे. जनी मीपणे पाहता पाहवेना, तया लक्षिता वेगळे राहवेना. श्रीराम. मंडळी, या श्लोकामधून समर्थाने परमात्म तत्व मी जाणलं किंवा मी सगळं ज्ञान प्राप्त करून घेतलं असा जो म्हणणारा या जगामध्ये आहे त्याच्याबद्दल समर्थ बोलतात. म्हणे जाणता तो जनी मूर्ख आहे. समर्थ म्हणतात की या जगामध्ये मी जाणता आहे, मी ज्ञानी आहे असा म्हणणारा तो फार मूर्ख, त्याच्यासारखा मूर्ख जगामध्ये दुसरा कोणीच नाही. कारण ज्ञानेश्वर माऊलींनी सुद्धा एका ठिकाणी असं म्हटले की मी झालो ऐसे म्हणे तो काहीच नव्हे. मला सगळं कळालं, मला सगळं समजलं असं कधीच माणसानं म्हणू नये. ह्या ब्रह्मांडामध्ये इतकं ज्ञान भरलेलं आहे, इतकं अफाट आघात अतर्क्य अशा प्रकारचं ज्ञान या विश्वामध्ये भरलेलं आहे, ते मानवी बुद्धीला आकलन होण्याच्या फार पलीकडचं आहे. आपण जर बघितलं तर या विश्वातलं ज्ञान हिमालयाच्या पर्वता इतकं आपण म्हणू, आणि मानवी बुद्धी मातीच्या एका सूक्ष्म कणा इतकी, असं जर आपण तुलना केली तर ते आपल्याला अंदाज येईल त्याचा की किती कठीण आहे. पण माणसाचं तसं नाही. माणसाला थोडंफार कळायला लागलं, चार अक्षरं यायला लागली तर तो सगळ्यांना मी सगळ्यांच्यापेक्षा शहाणा आहे असं समजतो आणि तसं जगामध्ये बिंबवायला लागतो. आज असं म्हणणाऱ्यांचा पसारा खूप झालेला आहे. ते भौतिक जगातही तसंच आहे आणि आध्यात्मिक जगतामध्येही तसंच आहे. भौतिक या ब्रह्मांडाचा जरी विचार केला आपण तर आजपर्यंत मानवाला जे समजलेलं आहे या विश्वातलं गूढ ते किती टक्के आहे विचार केलं तर अगदी नगण्य आहे. विश्वात अजून इतकं गूढ आणि अतर्क्य गोष्टी आहेत की त्या मानवी बुद्धीला अजून कळालेल्या नाही आहेत आणि त्या संपूर्णपणे कधीच कळणाऱ्या नाहीत. कारण पूर्णपणे कळण्याकरता तो पूर्णपणे परमात्मा इतका श्रीमंत, तितका मोठा असायला पाहिजे. कारण त्याचं ज्ञान हे त्यालाच पूर्ण कळतं, बाकी कोणाला कळू शकत नाही. म्हणून विज्ञानानं सुद्धा सगळं अजून सगळ्या गोष्टीचा उलगडा झालेला नाही हेच मान्य केलेलं आहे. मग जर भौतिक ब्रह्मांडाचं जर असं असेल तर मग परमात्म्याच्या बाबतीत जर विचार केला तर ते किती अवघड आहे. म्हणून समर्थ म्हणतात की असं कोणी म्हणू नये की मी जाणता आहे, मला समजतं, मी ज्ञानी आहे, असं कोणीच त्या ठिकाणी त्या आपल्याबद्दलचा ग्रह निर्माण करून घेऊ नये आणि इतरांच्यामध्ये करू नये. कारण समर्थ म्हणतात तो मूर्ख आहे, मला कळालंय असं कधी म्हणू नये. म्हणून कीर्तनकार, प्रवचनकार जे काही तत्वज्ञानाचं चिंतन करतात त्यांनी संत असं म्हणतात, शास्त्र असं सांगतं, भगवंत असं म्हणतात असा उल्लेख केला पाहिजे. मला असं म्हणायचं आहे असा जर उल्लेख केला तर म्हणजे मी जाणता झालो असा त्याचा अर्थ होतो, मला समजलं असा अर्थ होतो. कीर्तन प्रवचनकारांनी काय करायचं असतं, संतांनी सांगितलेल्या गोष्टी सोप्या करून सांगायच्या असतात, तेवढं त्यांचं काम असतं. म्हणून मी समजदार आहे असं कधी म्हणू नये. तर त्याच्यासारखा मूर्ख म्हणतात दुसरा कोणी नाही. म्हणून म्हणे जाणता तो जनी मूर्ख आहे, अतर्काशी तर्के असा कोण आहे. परमात्मा अतर्क आहे, त्याला अतर्की असं म्हणतात. जो तर्काने कुठल्याही त्याचा आणखीन आपण बोध करून घेऊ शकत नाही. तर्क कशाला म्हणतात, हे असं असेल, ते तसं असेल अशी मनामध्ये आपण एक धारणा करून घेणं याला तर्क असं म्हणतात. तर तो तर्क परमात्म्याबद्दलचा कुणालाही लावता येत नाही. कोणत्याही तर्कानं तो त्या ठिकाणी मापला जात नाही, त्याचं मोजमाप करू शकत नाही. म्हणून अतर्क अशी तर्के असा कोण आहे. समर्थ म्हणतात जगामध्ये कोण आहे का असा, त्याचा तर्क कोणालाही करता आलेला नाही. म्हणून समर्थ पुढे सांगतात की जनी मीपणे पाहता पाहावेना. समाजामध्ये मनुष्यानं
अहंकार वृत्तीनं कधी काही गोष्टी करण्याचा प्रयत्न केला तर महाराज म्हणतात ते शक्य होत नाही. एक वेळेला व्यवहारामध्ये अहंकार चालतो, व्यवहारामध्ये माणूस अहंकारानंच वागत असतो, तिथं फारसा काही बिघाड होत नाही त्याच्यामध्ये. परंतु परमार्थ क्षेत्रामध्ये, अध्यात्मामध्ये अहंकाराला बिलकुल स्थान नाही आहे. म्हणून नामदेव महाराजांनी पांडुरंगाकडे मागणं मागत असताना फार महत्त्वाची एक मागणी देवाकडे केलेली आहे. नामदेव महाराज असं म्हणतात की अहंकाराचा वारा न लागो राजसा माझ्या विष्णुदासा भाविकाशी. नामदेव महाराज म्हणतात जे भगवत भक्त आहेत त्या भगवत भक्तांना, वैष्णवांना अहंकार एवढा स्पर्श कधी त्याचा होऊ नये, त्यापासून ते बाजूला राहावे. कारण तो एकदा आला की परमात्मा त्याच्यापासून अनंत अशा योजनेत अनंत कोस लांब जातो. अहंकाराचं आणि देवाचं खूप वाकडा आहे. म्हणून त्याकरता समर्थ म्हणतात की बाबा जनी मीपणे पाहता पाहावेना, मीपणानं अहंकारानं त्याच्याशी जर आपण बघत राहिलो तर मग तो परमात्मा कधीच सापडत नाही. आणि मग असा तो अलक्ष असणारा परमात्मा आहे. पण त्या परमात्म्याला जर आपण समजून घेतलं, अहंकार रहित होऊन जर त्याच्याशी एकरूप होण्याचा प्रयत्न केला तर समर्थ म्हणतात तया लक्षिता वेगळे राहावेना. त्याच्याशी एकरूप होता येतं, त्याच्यामध्ये लीन होता येतं, पण त्याला जाणून वेगळं राहता येत नाही. ही तर मुख्य अडचण आहे. परमात्म्याच्या बाबतीतली अडचण जर जीवाची कोणती असेल तर त्याला पूर्णपणे समजून घेऊन आपण त्याच्यापासून वेगळं राहू असं कधी शक्य होत नाही. ज्याला तो पूर्ण समजला तो त्याच्यात लीन झाला, आणि त्याच्यात जो लीन झाला नाही पण मला देव समजला असं म्हणणारा मात्र तो मूर्ख ठरतो. त्याचं विधान हे खोटं असतं. कारण या दोन्ही गोष्टी एकत्र होऊ शकत नाहीत. देवाला पूर्ण समजून घेणं आणि देवापासून वेगळं राहणं हे शक्य नाही. देव समजला म्हटलं की मग तो देवरूप झाला, तो वेगळा राहू शकत नाही. का तुकाराम महाराजांनी हे सोपं करून एका शब्दामध्ये, एका वाक्यात सांगितलंय की देव पहावया गेलो तेथे देवची होऊनी ठेलो. तुकाराम महाराज म्हणतात की देवाला बघण्याकरता म्हणून गेलो, मला देव फक्त बघायचा होता, पण बघायला म्हणून गेलो आणि गंमत अशी झाली की ज्याला बघायचा तोच मी होऊन बसलो. आता काय बघणार? बघण्याचं शिल्लक उरलं नाही आणि बघणारही उरलं नाही, अशी अवस्था झाली. त्याकरता ज्ञानेश्वर माऊलींनी एक दृष्टांत सुंदर दिलेला आहे. माऊली असं म्हणतात की जुन्या काळामध्ये सरदार लोक, संस्थानिक लोक वगैरे होते, आणि त्या काळामध्ये हौसेकरता माणसं काय पण करत होते, कोणती गोष्ट करतील याचा नेम नव्हता. एका श्रीमंत जहागीरदारानं एक हत्ती करून ठेवलेला होता, मिठाचा हत्ती केलेला होता. मिठाचा म्हणजे मीठ अशा प्रकारचं वितळून साच्यामध्ये घालून त्याला काय प्रक्रिया करायची असेल ते करून एक हत्ती तयार केला होता, हौस म्हणून केलेला होता. आणि तो हत्ती ठेवलेला होता एका खोलीमध्ये, असा बंदिस्त ठेवला होता. नंतर बरीच वर्षे गेली, तो जहागीरदार मरून गेला, त्याची मुलं, नातू, लहान लहान नातू. त्यांनी नातवाने विचार केला, ती खोली उघडली तर बघितलं तर हत्ती होता, फार सुंदर होता, आकर्षक होता. आणि त्या हत्तीला बाहेर काढलं तर तो अतिशय मळकट झालेला होता, त्याच्यावर धूळ साठलेली होती, घाण झालेला होता. आणि त्या मुलाने असा विचार केला की हा तो हत्ती आहे, आता आपण हा स्वच्छ धुवून घेऊया आणि मग आपण वापरू खेळायला. पण आता धुयाचं म्हणजे कसा, तर पाणी आणायचं आडातनं, विहिरीतनं, तळावातनं पाणी आणून त्याच्यावर ओतायचं, धुण्याचं, हे करत बसण्यापेक्षा सगळी मिळून उचलूया आणि तो हत्ती नेऊन एका तलावामध्ये बुडवूया म्हणले. त्याला तलावात बुडवून काढूया, मग स्वच्छ धुया पाण्यामध्ये तिथंच आणि बुडवून आणूया. म्हणून तो हत्ती नेऊन त्या समुद्राच्या पाण्यामध्ये बुडवला, धुयायला लागले. पण गंमत अशी झाली, 2-2.5 तासानंतर पाहिलं तर तो हत्ती त्या तलावात नव्हताच. पोरं सगळी घाबरली, कुठे गेला, कुठे गेला, कुणी नेला, कुठे गेला, काही कळला. मुलं रडायला लागली. घरातली मोठी माणसं आली, काय झालं? अरे आम्ही म्हणले हत्ती धुयाला आणला होता, या तलावात धुत होतो, पण हत्तीच कुठे गेला. लोकांनी विचार केला की काय झालं असावं. माणसं हसायला लागली. अरे म्हणले तो मिठाचा हत्ती होता. मग म्हणजे तो धुयाला गेल्यानंतर तो पाण्यात वेगळा राहील का? पाण्याचा स्पर्श झाला, तो पाणीमध्ये झाला, तो वितळला.
पाणीरूप झाला. ज्ञानेश्वर माऊलींनी तो हत्तीचा दृष्टांत दिलेला आहे. तो जसा वेगळा राहू शकत नाही, पाण्याकडे गेल्यानंतर मीठ हे पाणीच होतं, तसं तुकाराम महाराज सुद्धा म्हणतात, नोहे सारिता निराळे लवण मिळविता जळे. तसं जीव हा जीवपणाने वेगळा राहू शकत नाही. तया लक्षिता वेगळे राहावे ना, तो परमात्मा स्वरूप होतो. म्हणून जीवानं देवरूप होण्याचा प्रयत्न करावा, देव समजावा ही प्रयत्न करायची काही गरज नाही. काय समजून घ्यायचं, त्याला समजून घेण्याची काही आवश्यकता नाही. आपण तोच व्हावा असा प्रयत्न करावा. म्हणून समर्थ म्हणतात की असा हा परमात्मा, त्याला समजलं म्हणणं हे अज्ञानाचं लक्षण आहे. हे समर्थाने या श्लोकामधून मंडळी सांगितलं. मनुष्यानं परमात्मरूप होण्याचा प्रयत्न जरूर करावा, हे याच्यातून समर्थ आपल्याला सांगतात. तेव्हा मंडळी असं असणार हे आजच्या या श्लोकाचं चिंतन आहे. आपल्याला चिंतन कसं वाटतं ते जरूर कळवा. चॅनल अवश्य सबस्क्राईब करा, इतरांच्यापर्यंत जरूर त्याची माहिती द्या. भेटूया पुन्हा पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत नमस्कार. रामकृष्ण हरी.